हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा वेगाने त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा ती इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊंचा पुत्र शुभा लाखात एक नाही तर जगात एक होता. होय आम्ही शिवाजी राजे बोलतोय, होय आम्ही शिवाजी राजे भोसले बोलतोय. आमच्या जन्मावर्षी या महाराष्ट्रात अनेक महाराष्ट्रातून अनेक गोरगरिबांचे लेकरबाळांना दिवसा ढोला उचलून न्यायचे. त्यांची आबरू लुटली. शेतकरी अन्यायाविरुद्ध त्रस्त झाले. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात एका सुलतानाचे सैन्य उभ्या पिकातून नासाधूस करतात, तेव्हा रडण्याशिवाय अजून दुसरा कुठलाच पर्याय होता. म्हणून आमचे वडील शहाजी राजे भोसले यांनी ठरवले की हे कुठेतरी जाऊन बदलावं म्हणून. आणि आमच्या जिजामाता यांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्याला मनी ध्यास घेतला आणि आम्हाला स्वराज्य निर्मितीच्या कार्याने मनी घेतला आणि स्वराज्य निर्मितीच्या कार्याला आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आणि परकेला तर द्यावेच लागले, पण सख्यांनाही द्यावे लागले तोंड. हे लाजवणारी गोष्ट आहे कुठेतरी. आम्ही दिवसेंदिवस लढत होतो, दिवसेंदिवस स्वराज्य वाढत होतं, दिवसेंदिवस एक एक किल्ला स्वराज्यात जोडत होतं. आणि त्याच वेळी दुर्दैवाने मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान महाराष्ट्रात आले. त्यावेळी आम्हाला तह करावा लागला. त्या तह निमित्त 23 किल्ले आणि 4 लक्ष होणारं मुलूक आजूबाजूचा उत्पन्न. त्या तह निमित्त आणि अटीप्रमाणे आम्हाला अग्रेस जाण्यास सांगितले आणि आम्ही अग्रेस जाण्यास तयार झालो आणि त्याप्रमाणे अग्रेस आणि सोबत आमचे पुत्र शंभूराजे आणि सरदार आणि आमचे विश्वासू मंडळ. जाता जाता आम्ही जिजामातांना स्वराज्याचे कारभार सोपवून गेलो आणि आम्ही आग्र्यास पोहोचलो. आग्र्यास पोहोचल्यावर तेव्हा औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता आणि दरबार संपवून आम्ही सलामतीच्या महालात आलो. सलामतीच्या महालात आम्ही पोहोचलो आणि पुढे तर आणि आम्हाला म्हणजे सर्वात मागे उभे केले आणि आम्हाला हे काही सहन झाले नाही. म्हणून आम्ही आमच्या मुक्कामी ठिकाणी आलो. मुक्कामी ठिकाणी आम्हाला आमच्या चारी बाजूने औरंगजेबाने खडा पहारा केला आणि आम्हाला गपाची केली आणि आम्ही आजच बसलो. म्हणून आम्ही आमचे मावळे दक्षिणेकडे पाठवले आणि पण औरंगजेब काही सोडेना. म्हणून आम्ही आमचे मावळे दक्षिणेकडे पाठवले आणि औरंगजेब विचार करू लागला की तिचे बळ कमी झाले आणि आता आमच्या सोबत राहिले संभाजी राजे आणि फिरंगोजी नरसाळे आणि मदारी मेहतर. आम्हाला काय औरंगजेब सोडेना म्हणून आम्ही पाण्याचे सोंग केले. त्या सोंगानिमित्त आम्हाला औषध उपचाराला मौलाद साधू संते आले. तरीही काय मिठाईचे पेटारे मागवले आणि त्या पेटाऱ्यात शिवाजी राजांनी एक युक्ती सजली आणि त्या युक्तीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जागी फिरंगोजी नरसाळ्यांना जपले आणि मदारी मेहतर यांना त्यांचे पाय चेपवावे लागले आणि त्या मिठाईच्या पेटाऱ्यात स्वतः शंभूराजे बसले आणि दुसऱ्या पेटाऱ्यात शिवाजी महाराज बसले. त्यावेळी पेटाऱ्या बाहेर आल्या आणि शिवाजी महाराज आणि शंभूराजे बाहेर आले. मग मदारी मेहतर आणि फिरंगोजी नरसाळे यांनी राजांचे औषध उपचाराचे औषध आणतो म्हणून आले.
अशा पद्धतीने आम्ही आमची सुटका करून घेतली आणि थोडे दिवस शंभूराजांना मथुरेत ठेवले आणि आम्ही स्वराज्यात सुखरूप पोचलो म्हणून जिजामाता खुश झाल्या. जय हिंद, जय भारत.